अहो, ज्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, ज्या उद्धव साहेबांच्या मातोश्रीत तुकडं खाऊन तुम्ही मोठे झालात, विसरलात का तुम्ही? पुळचाटच काम तुम्हाला दिलेलं आहे, रडायचं काम तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला टाळ्या वाजवायचं काम दिलेलं आहे. तुम्हाला मर्दाची जबाबदारी शिंदेने दिली नाही, कारण शिंदेचे लक्षात आले रामदास कदम साहेब आजवर तुमचा मान राखला जात होता. याचा अर्थ तुम्ही काही बोलाल आणि आम्ही खपवून घ्याल असं नाही. तुम्ही उद्धव साहेबांवर आरे रावीची भाषा करताय. काय तुम्हाला दात आले का? अहो, तुम्ही ज्या महापालिकेवरती बोललात रामदास कदम, अहो महापालिकेचं तुम्ही वाटूळ केलंय. 2-2.5 वर्षामध्ये ज्या वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची महापालिकेत मुंबईला सत्ता होती, त्यावेळेस 91,000 करोड रुपये महापालिकेचं शिल्लक होतं. पण तुम्ही गद्दारी केली. तुम्ही शिंदेना मुख्यमंत्री केल्यानंतर 21,000 करोड रुपये तुम्ही महापालिकेचं काढून महापालिकेचा सत्यानाश करण्याचा प्रयत्न तुम्ही शिंदे गटाने केले, लक्षात ठेवा. आणि कोणत्या तोंडाने वर थोबाड करून तुम्ही बोलताय? रामदासजी कदम, तुमच्या डोक्यात काय भुसा गेलाय का? अक्कल तुमची घाण टाकली का? अहो, ज्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, ज्या उद्धव साहेबांच्या मातोश्रीत तुकडं खाऊन तुम्ही मोठे झालात, विसरलात का तुम्ही? अहो, तुम्हाला शिंदेनी बरोबर वळकून तुम्हाला तुमच्या अवकातीत ठेवलंय आणि तुमचा आता सगळा बाजार उठलाय. तुम्हाला भुकल्याशिवाय काम नाही. तुमची ओळख महाराष्ट्रातून पुसली गेलेली आहे. तुम्ही ज्या दिवशी गद्दारी केली त्या दिवशी महाराष्ट्रानं तुमच्यावरती आळं मारलेलं आहे. अहो, तुम्हाला काम काय दिलं ही माहितीये का? पहिलं तुमच्या मनाला विचारा. अहो, तुमच्यासारखा पळपुटा माणूस नाही. अहो, तुम्ही चक्क एखाद्या तमाशातला, एखादा नाटकातला जसा एखादा कलाकार असतो का, पुळचाटच काम तुम्हाला दिलेलं आहे, रडायचं काम तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला टाळ्या वाजवायचं काम दिलेलं आहे. तुम्हाला मर्दाची जबाबदारी शिंदेने दिली नाही, कारण शिंदेचे लक्षात आले की तुम्ही कुठल्या लायकीचं आहेत ते. आणि तुम्ही जी ही नाटक केलं ना, रडायचं, बोलायचं, अरे रावीची भाषा करायची, त्याचं बक्षीस म्हणून तुमच्या पोराला मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. आणि तुम्ही काय वर थोबाड घेऊन सांगताय? आजवर तुमचा मी मान राखला. अहो, तुमच्या टाळूची सगळी केस गेली तरी तुम्हाला अजून अक्कलदाड आली नाही का? आणि तुम्ही यापुढे उद्धव साहेबांवर जर अशा पद्धतीनं बोलाल तर तुमचा हिशोब अरे रावीच्या भाषेत घेतला जाईल, लक्षात ठेवा. कारण तुमची अवकात काय आहे ना, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे.